नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये। कसे आहात सगळे? बघा, आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे। मस्त अशी गुड मॉर्निंग झालेली आहे। रात्री मी थोडीशी भिजले होते पावसामध्ये, कारण काल मी कर्णपुरा यात्रेला गेले होते। ज्यांना कोणाला माहिती आहे, जे कोणी संभाजीनगरचे आहेत त्यांना माहिती असेल की कर्णपुरा यात्रा काय आहे। देवीची 9 दिवस यात्रा भरते संभाजीनगरमध्ये आणि ती वन ऑफ द बिगेस्ट यात्रा आहे। म्हणजे खूप मोठी भरते आणि खूप प्रचलित पण आहे। सो मी काल तिथे गेले होते, पण मी जेव्हा गेले तेव्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे मी शॉपिंग वगैरे जास्त काही केले नाही आणि दर्शन घेऊन वापस आले। आणि आज आता इवाचं असं चालू होतं की मम्मा आज आता सुट्टी आहे, सॅटरडे आहे, आपण जाऊया यात्रेला। तर माझा आज परत एकदा प्लॅन आहे तिला घेऊन जाण्याचा। सो सकाळी उठल्याबरोबर मस्तपैकी चहा टाकला। दररोजचा रिच्युअल एकच असतो आमचा की सकाळी उठल्याबरोबर एकतर कोमट पाणी घ्या आणि जर चहा घ्यायचा असेल तर मग चहा घ्या। तर आज जरासं पावसाचं वातावरणही आहे, ढगाळ वातावरण आहे, थंडी आहे। काल भिजले, त्यामुळे आज ठरवलं की आज मी चहा घेणार खूप दिवसानंतर, कारण शक्यतो सकाळचा चहा मी टाळत आहे। मस्तपैकी चहा टाकला। रात्री झोपते वेळेसच किचन ओटा क्लीन करून झोपले होते। मला रात्री यायला बराच लेट झालं होतं आणि तेवढं लेट होऊन सुद्धा मी आल्यानंतर किचन वगैरे क्लीन व्यवस्थित धुवून टाकली होती। आणि बरेचदा काय होतं, जर खूप लेट वगैरे झालं किंवा आवरायला लेट झालं तर सकाळ मात्र खराब झाली आहे। त्यामुळे मी म्हटलं चला किती जरी लेट झालं ना तर आज मात्र किचन क्लीन करूनच झोपते। आणि हे जे इवा दाखवते ना ते मी इवासाठी कालच घेऊन आले होते। थोडेफार टॉईज घेऊन आले होते, बरीच शॉपिंग केली। मी दाखवेन तुम्हाला शॉपिंग, जर कोणी इंटरेस्टेड असेल तर, कारण ती काय ऑनलाईन शॉपिंग नाहीये की तुम्हाला पण परचेस करता येईल। सो पण तरी सुद्धा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी शॉपिंग दाखवते। मी खूप छान छान मंगळसूत्र, इयरिंग्स, त्यानंतर काही ज्वेलरी आणली आणि त्यानंतर इवासाठी काही टॉईज आणले। तर बऱ्याचशा गोष्टी खरेदी केल्यात। स्पेशली मंगळसूत्र मी 4 ते 5 वेगवेगळे मंगळसूत्र आणलेत आर्टिफिशियल। सो मला खूप आवडले ते, मी आता कंटिन्यू यूज करणार आहे। आता हे इयरिंग आणि हे मंगळसूत्र बघू शकता व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते सुद्धा मी कालच आणलेलं आहे कर्णपुरा यात्रेतून, अगदी स्वस्त आणि छान क्वालिटीचे। एनिवे त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि इवाला म्हटलं आता ते किरकिर करू नको, कारण जेव्हापासून मी तिच्यासाठी ते आणले ना तेव्हापासून ते आवाज करते। मी तिच्यासाठी आवाज करणाऱ्या गोष्टी, त्यानंतर मास्क सुद्धा आणल्यात। तुम्ही मास्क बघू शकता किती डेंजर आहे। जेव्हा मी हे घेत होते तेव्हा ते इतकं डेंजर वाटलं नाही, पण जेव्हा जेव्हा ती माझ्यासमोर ते घालून येते ना मी मात्र घाबरतीये, कारण ते खूपच विचित्र मास्क आहे। जोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत एकीकडे मी भांडे वगैरे लावून घेतलेली आहेत। आता मावशी येतील, आज थोडंसं लेटच येणार आहेत त्यामुळे जरा निवांतही चालू आहे। म्हटलं चला भांडे लावून घेऊया। सकाळचं सगळ्यात किचकट काम भांडे लावण्याचंच आहे। भांडे घासल्याही लावता येत नाही, ते थोडेसे वाळले तर व्यवस्थित रॅकवर लावता येतं, पाणी वगैरे त्याच्यातलं हडकलं तर। त्यामुळे मी काय करते, शक्यतो आदल्या दिवशीचे भांडे रात्री न लावता दुसऱ्या दिवशी लावते। रात्री जर सपोज मला किचन ओटा क्लीन करायचा असेल, खूप जास्त पसारा असेल तर मग लावते, पण शक्यतो फक्त किचन आवरून झोपी जाते आणि सकाळी चहा जोपर्यंत उकळतो तोपर्यंत मात्र मी भांडे लावते, कारण पूर्ण टोपलं भांडे लावायचे ना 15 मिनिटं सहज जातात। तर व्यवस्थित भांडे लावून घेतले आणि त्यानंतर मस्त चहा घेतला। चहा घेते वेळी मस्त इवासोबत थोडासा टाइम स्पेंड केला। सुट्टी असलं की कसं घरी जरा निवांतच कामं चालू असतात, स्वयंपाकाची घाई नसते, मुलीला स्कूलला सोडायची घाई नसते, इवाच्या डॅडींची पण नसते। सो थोडंसं बरं वाटतं। आणि हे जे मी जॅकेट घातलेलं आहे ना ह्याची सुद्धा मी माहिती देते। हे जॅकेट सुद्धा मी काल यात्रेतूनच आणलेलं आहे। ॲक्च्युली यात्रेतून आणल्यानंतर मला हे वॉश करायचं होतं, पण आज इतकी थंडी सुटली होती आणि म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करते ना तर चला घालूया। एकदम ग्लिटरीवालं जॅकेट आहे, व्हिडिओमध्ये तेवढं पटकन दिसत नाहीये, त्याच्यामध्ये खूप शाईन आहे। आता इथे इवा मॅडमचं बघू शकता, तिला एकदा कळालेलं आहे की मी जरा घाबरतीये त्या मास्कला, त्यामुळे ती परत येऊन मला भीती घालत होती। एनिवे त्यानंतर मी परत एकदा सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान इवाला घेऊन आणि माझी एक मैत्रीण घेऊन परत एकदा मी यात्रेमध्ये गेले, कारण इवाला असं हे काहीतरी खेळायचं होतं, झुला वगैरे आणि बोटिंग वगैरे करायची होती। प्रत्येक वर्षी मी तिला घेऊन येते, पण यावर्षी मी तिला घेऊन नाही यावा असा प्लॅन केला होता आणि आदल्या दिवशी मैत्रिणीबरोबर गेले आणि इवाला तिच्या डॅडींबरोबर सोडून गेले होते। पण झालं असं की इवाची पण इच्छा होती की तिलाही यायचं होतं, त्यामुळे मग परत एकदा तिच्यासाठी गेले आणि मी एक स्कर्ट आणली होती, तर ती स्कर्ट पण मला रिटर्न करायची होती।
आणि इथे मी सहज एक क्लिप घेत होते. मस्त असा पाऊस चालू होता. पावसामध्ये भिजून आम्ही यात्रेमध्ये मजा केली. तिथे खूप सारे झुले होते, त्याच्यामध्ये पण बसलो, पण शूट करता आलं नाही कारण झालं असं की तिथे फोन वगैरे भिजू लागला. आणि ही समोर साडीवाली जी दिसते ना एकदम समोर, ती एक क्रिएटर आहे संभाजीनगरची, सायली कुलकर्णी म्हणून, सगळेजण ओळखत असतील. तर ती अगदी समोर होती आणि ती व्लॉग शूट करत होती. मला तिला भेटायचं होतं, पण पाऊस इतका होता की मला तिचा आवाजच गेला नाही, माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचला नाही आणि तिला भेटण्याचा चान्स मात्र मिस झाला. त्यानंतर इवाचे डॅडी आम्हाला घ्यायला आले आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही बाबा पेट्रोल पंपाच्या ब्रिज खाली थांबलो. बरं होतं, म्हणजे बरं झालं की मी रेनकोट, छत्री आणि इवासाठी एक रेनकोट हे सगळं घेऊन गेले होते आणि त्याच्यामुळे मात्र थोडंसं कमी भिजले. आणि बाकीचे लोक मात्र तेवढा प्लॅन करून आले नव्हते. खूप लोक भिजले आणि काही लोकांनी तर भिजत भिजतच शॉपिंग केली, कारण आता पर्याय नव्हता. एकतर तुम्ही एकदा यात्रेत घुसलात ना तर बाहेर यायला अर्धा तास लागतो. एनिवे घरी आल्यानंतर आंघोळ केली, हेअर वॉश केला आणि ऑइलही लगेच लावून घेतला आणि त्यानंतर फक्त खिचडी टाकली, कारण आता पटकन झोपायचं होतं. अगदी थंडी अंगामध्ये घुसली होती. फटाफट खिचडी टाकली. जोपर्यंत खिचडी होते तोपर्यंत किचन साफ करून घेतली. आणि असा होता आजचा माझा दिवस. अशी होती कर्णपुरा यात्रा. चला व्लॉग आवडला तर लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.